हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं दिवसेंदिवस खूपच इंटरेस्टिंग होत चालली आहे. आज रविवार 30 नोव्हेंबर. या मालिकेचा एपिसोड तर नाही आहे, पण आता या मालिकेत पुढे काय घडणार आहे, कृष्णा आणि दुष्यंत या दोघांच्या आयुष्यात आनंदी आनंद येणार आहे आणि काय काय ट्विस्ट येणार आहे, आज आपण तेच जाणून घेऊया. मैत्रिणींनो, सगळ्यात आधी तर या मालिकेच्या मागील आठवड्यात खूप भारी भारी घडलंय. म्हणजे ही मालिका सुरू होऊन आता जवळपास 4 महिने पूर्ण झाले आहेत. 100पेक्षा जास्त भाग पूर्ण झाले आहेत. परंतु मागील आठवड्यात सगळ्यात भारी घडलंय. कृष्णा आणि दुष्यंत या दोघांच्या प्रेमाची गाडी पुढे सरकली आहे. म्हणजे कृष्णा आणि दुष्यंतचं लग्न झालं होतं तेव्हा सुद्धा प्रेक्षकांना इतका आनंद झाला नव्हता जेवढा आनंद मागील काही एपिसोडमध्ये मागच्या आठवड्यात झालाय. आणि या दोघांनी एकमेकांना स्वीकारलंय. कृष्णा आणि दुष्यंत या दोघांच्या प्रेमाची गाडी, या दोघांच्या प्रेमाच्या गाडीचं चाक, खरं सांगायचं तर बैलगाडीचं चाक जे शेतातील चिखलात रुतून बसलं होतं, ते शेवटी या चिखलातून बाहेर निघालंय आणि त्यांची गाडी वेगाने समृद्धी हायवेसारखी सुसाट धावत निघाली आहे. आणि लवकरच ते त्यांचं पुढचं स्टेशन गाठणार एवढं मात्र नक्की. आपल्या सर्वांना माहिती आहे की कृष्णा आणि दुष्यंतचं लग्न झाल्यानंतर दुष्यंतने कृष्णाला बायको म्हणून स्वीकारण्यास नकार दिला होता. कृष्णा, मी तुला नवऱ्याचं प्रेम कधीही देऊ शकणार नाही, बायको म्हणून दर्जा कधी देऊ शकणार नाही. जगासाठी आपण नवरा बायको असू, परंतु या खोलीमध्ये आपल्यात कोणताही संबंध राहणार नाही, असं दुष्यंत म्हणाला होता. पण शेवटी त्याच दुष्यंतने चक्क कृष्णाची माफी मागितली. मी तुला असं बोललो, त्यासाठी मला माफ कर. आणि पुन्हा एकदा कृष्णाच्या भांगेत त्याने कुंकू भरलं. त्यानंतर कृष्णाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं आणि बायको म्हणून कृष्णाचा स्वीकार केला. अजूनही या दोघांमध्ये नवरा बायकोसारखा कोणता संबंध नसला, पण दुष्यंतला आपली चूक समजली आहे. त्याने कृष्णाला बायकोचा दर्जा दिला आहे, हे सुद्धा काही कमी नाही आहे. आणि गोष्टी या हळूहळू पुढे जातीलच. शेवटी लग्नानंतर होईलच प्रेम असं म्हणतात ना, तर या दोघांमध्ये सुद्धा लग्नानंतर प्रेमाला सुरुवात झाली आहे. दुष्यंत आणि कृष्णा एकमेकांच्या प्रेमात पडताय. कृष्णा तर आधी दुष्यंतवर खूप प्रेम करते. दुष्यंतसाठी तिने आजपर्यंत काय काय केलंय हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मग ते गुंडांबरोबर 2 हात करणं असो, किंवा त्यानंतर चक्क विषारी सापाचं विष काढून फेकणं असं, दुष्यंतसाठी तिने स्वतःचा जीवाची सुद्धा पर्वा केली नाही. स्वतःचा जीव जाईल की काय, माझ्या जीवावर बेतेल की काय, याचा सुद्धा विचार केला नाही. आणि आता दुष्यंतला तिची किंमत समजली आहे आणि तो सुद्धा कृष्णाच्या प्रेमात पडलाय. आणि त्यातच कृष्णाचा वाढदिवस सुद्धा आला आणि कृष्णाला जंगी सरप्राईज द्यायचं, तिचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करायचा असं त्याने ठरवलं. कृष्णासाठी स्वतः तो पोपटी बनवतोय, तिच्यासाठी मातीचं भांडं बनवतोय, मातीची अशी एखादी बाहुल्याबाहुलीसारखी वस्तू बनवतोय. मग कृष्णाला अजून काय हवंय की तिचा नवरा तिच्यासाठी एवढं सगळं करतोय, तिच्या बड्डेला सरप्राईज देतोय. आणि मग आता या दोघांच्या प्रेमाचं पुढे काय होणार, तर मैत्रिणींनो, या दोघांचं प्रेम असंच फुलत फुलत जाणार. आणि शेवटी दुष्यंत हा संपूर्ण जगासमोर ओढून सांगणार की हो कृष्णा, माझं तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. आणि तो क्षण, तो मोमेंट खूपच भारी असेल यात शंका नाही. कृष्णाला आयुष्यात जे नाही मिळालं ते तिला मिळणार आहे. कृष्णा आयुष्यात फक्त प्रेमाची भुकेली आहे. तिला प्रेम होतं. जन्मानंतर तिच्या आईबापाने तिला असंच सोडून दिलं. ही मुलगी आपल्याला नको आहे, त्यामुळे तिला कुणीही राहिलं नाही. ती अनाथ म्हणूनच जगली, लहानची मोठी झाली. पण त्यानंतर तिला भैरू बाबा भेटले. भैरू बाबांनी तिला प्रेम दिलं. पण भैरू बाबा गेल्यानंतर तिच्या आयुष्यात प्रेम देणारी व्यक्तीच नव्हती. भक्तीने तिला काही तेवढं प्रेम दिलं, माया दिलं तेवढंच. सावित्रीने तर कधीही तिच्यावर प्रेम केलं नाही, त्यामुळे ती प्रेमाची भुकेली होती. आणि आता दुष्यंतचं प्रेम तिला मिळणार आहे. दुष्यंत हा तिच्यावर जीवापाड प्रेम करेल आणि कृष्णाला कसलीही कमी भासू देणार नाही, एवढं मात्र नक्की. मग आता दुष्यंत आणि कृष्णा या दोघांच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे, तर मैत्रिणींनो, या दोघांच्या आयुष्यात पुढे एक खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. आणि तो ट्विस्ट म्हणजे आपली लाडकी कृष्णा ही चक्क गावची सरपंच बनणार आहे. मागील अनेक दिवसांपासून
आपण हळद रुसली कुंकू हसलो या मालिकेमध्ये दुष्यंत, कृष्णा, बाळाबाई यांचा संघर्ष पाहतोय. एकीकडे दुष्यंत हा कृष्णावर प्रेम करत नव्हता, त्याला हे नातं नको होतं, पण हळूहळू तो या नात्यात रमू लागलाय. कृष्णा त्याला आवडायला लागली. तो कृष्णाच्या प्रेमात पडणार आणि मग या दोघांमधला संघर्ष संपेल. या दोघांचा रोमांस, त्यांचं भारी नातं आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग मालिकेत कोणती बाजू तशीच राहील, तर ती म्हणजे बाळाबाई विरुद्ध कृष्णा. हा संघर्ष आपल्याला शेवटपर्यंत पाहायला मिळेलच, कारण बाळाबाईचं प्रेम ना दुष्यंतवर आहे ना तिच्या कुटुंबावर आहे. तिचं प्रेम फक्त सत्तेवर आहे. शेवटी ती राजकारणी आहे आणि राजकारणी लोकांचं प्रेम हे फक्त सत्तेवर असतं. कोणत्याही प्रकारे कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायची. मग साम दाम दंड भेद हे सगळं वापरावं लागलं तरी चालेल, पण सत्ता हे आपल्या हातातच असायला पाहिजे असा त्यांचा विचार असतो. आणि तसंच बाळाबाईचं आहे. बाळाबाईला जर गावावर आपली सत्ता हवी असेल तर सर्वात आधी तिला घरावर आपली सत्ता प्रस्थापित करावी लागेल. पण जेव्हापासून कृष्णा तिची सून बनून घरात आली आहे तेव्हापासून तिचं सिंहासन हे डगमगायला लागलंय, कारण तिच्या सिंहासनाचा मुख्य आधार आहे दुष्यंत. जर दुष्यंत हाच कृष्णाच्या बाजूने गेला, तिच्यावर प्रेम करू लागला, तर बाळाबाईचं सिंहासन हे हलणार आणि एक दिवस बाळाबाई त्याहून खाली पडणार, एवढं मात्र नक्की. मग कृष्णा ही गावची सरपंच बनणार तरी कशी? तर मैत्रिणींनो, येणाऱ्या काही एपिसोडमध्ये दुष्यंत आणि कृष्णा या दोघांचं प्रेम दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. बाळाबाई त्यांना वेगळं करण्यासाठी, त्यांचे प्लॅन हाणून पाडण्यासाठी आणखून काहीतरी कट कारस्थान करणार, पण हे कट कारस्थान सुद्धा फेल होतील. आणि मग गावामध्ये सरपंच पदाची निवडणुकीची धामधूम सुरू होणार आहे. सगळीकडे सरपंच पदाच्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात होणार आणि अचानक आढराव असं काहीतरी अनाऊन्स करतील, ज्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसेल. जेव्हा गावात एक मोठी जंगी सभा असेल तेव्हा आढराव सगळ्यांना सांगतील की आता बाळाबाईंचं वय झालंय. बाळाबाईने मागील अनेक वर्षापासून फक्त याच नाही तर संपूर्ण 5 गावांची धुरा सांभाळली आहे, पण आता एखाद्या नव्या दमाच्या व्यक्तीला गावचं सरपंचपद द्यायला हवं, गावचं सरपंच बनायला हवं. आणि ही जबाबदारी कृष्णा पेलवू शकते, कारण कृष्णाला गावातील प्रत्येक व्यक्ती माहिती आहे, गावातील प्रत्येक समस्या माहिती आहे, गावातील लोकांना काय हवंय काय नकोय, सरपंचाकडून त्यांच्या काय अपेक्षा आहे या कृष्णाला सगळ्या माहिती आहे. त्यामुळे कृष्णासारखी नव्या दमाची तरुण मुलगी जर गावची सरपंच बनली तर गावच्या सगळ्या समस्या सोडवेल या शंका नाही. आणि ती बाळाबाईची सूनच असल्यामुळे, दुष्यंतची बायको असल्यामुळे कुटुंबामध्येच सरपंच पद राहील आणि बाळाबाईलाही कोणता प्रॉब्लेम राहणार नाही. आणि कृष्णा जरी नवीन असली तरी बाळाबाई तिचं मार्गदर्शन करतील, त्यामुळे कृष्णा ही जबाबदारी नक्कीच पेलू शकेल असं आढळराव सांगतील. आणि गावकऱ्यांना सुद्धा हे पटणार. बाळाबाई जिचा खरा चेहरा तर आपल्याला माहिती आहे, कारण आपण टीव्हीच्या समोर असतो, पण टीव्हीच्या आतमध्ये जे लोक आहेत त्यांना बाळाबाईचा खरा चेहरा माहीत नाहीये. त्यांना असं वाटतं की बाळाबाई ही तर न्यायमूर्ती आहे, देवी आहे, ती काही चुकीचं करू शकत नाही, निस्वार्थी आहे. ती जे सरपंच पद घेण्याचा प्रयत्न करते ते गावाच्या भल्यासाठी करते. त्यामुळे बाळाबाईला आढरावांना विरोध सुद्धा करता येणार नाही आणि तिला ही गोष्ट मान्य करावी लागेल की ठीक आहे, कृष्णा ही गावची सरपंच बनणार असेल तर मी त्यासाठी तयार आहे. आणि तिला सगळ्यांसमोर नाईलाजाने होकार द्यावा लागणार. म्हणजे एकूणच आता हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेत एक खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. एकीकडे बाळाबाईने कृष्णाच्या सरपंच पदासाठी होकार दिलेला असेल तर त्याच वेळेस कृष्णाला सरपंच होऊ द्यायचं नाही यासाठी ती प्रयत्न करणार, कारण या 5 गावांचं सरपंच बनण्याचं तिचं स्वप्न आहे. एकदा का सरपंच बनले मग हळूहळू आमदार, खासदार, मंत्री अशी तिची अपेक्षा आहे. पण जर गावची सरपंचच नाही बनता आलं तर पुढची स्वप्न पूर्ण तरी कशी होणार? आणि घरातच इतका मोठा भेदी असल्यावर, विभीषण असल्यावर तिची लंका नक्कीच ढासणार, एवढं मात्र नक्की. तर मैत्रिणींनो, हा प्रश्न झाला कृष्णाच्या सरपंच बनण्याचा. मग बाळाबाईने कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा कृष्णा ही सरपंच पदाची निवडणूक जिंकणार, ती गावची सरपंच बनणार. म्हणजे एक अडाणी मुलगी,
जिला अजून अक्षर ओळख सुद्धा नाहीये, 20पेक्षा जास्त अंक मोजता येत नाही, ती गावची सरपंच बनलीये. पण नेहमी शिक्षण असूनच फायदा होत नाही, तर लोकांच्या समस्या जाणून घेणं, त्यांच्या समस्यांची जाण असणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि कृष्णाला ती जाण आहे. तिने आजपर्यंत गावासाठी खूप काही केलंय, त्यामुळे ती ही जबाबदारी नक्कीच पेलू शकेल एवढं मात्र नक्की. आणि गावची सरपंच म्हणून ती खूप चांगला कारभार करून दाखवेल. बाळजाबाईची कट कारस्थानं सुरूच असतील, पण कृष्णा त्याला भीक घालणार नाही. कृष्णा सरपंच बनल्यानंतर गावासाठी खूप चांगलं काम करेल आणि बाळजाबाई त्यात खोडा घालण्याचं काम करेल. एकानंतर एक नवीन नवीन अडचणी निर्माण करेल, पण कृष्णा त्या सगळ्यांवर मात करणार एवढं मात्र नक्की. तर मैत्रिणींनो, हे तर झालं कृष्णाच्या सरपंच होण्याबद्दल. पण कृष्णा आणि दुष्यंतचं काय, जी मालिकेची मेन गोष्ट आहे. हळद रुसली, कुंकू हसलं. कृष्णाचं कुंकू हे आता खरोखर हसायला लागलंय. दुष्यंत तिच्या प्रेमात पडलाय. मग पुढे काय होणार? तर आपली कृष्णा होणार दुष्यंतच्या बाळाची आई ग. म्हणजे लवकरच कृष्णा ही प्रेग्नेंट होणारे, गरोदर होणारे. आणि कृष्णा आणि दुष्यंत या दोघांच्या प्रेमाचा एक नवा अध्याय आपल्याला पाहायला मिळेल. कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे आई बाबा बनणारे. आणि त्यानंतर तर बाळजाबाईचा पूर्ण नाईलाज झालेला असेल, कारण एकदा का कृष्णा आई बनली तर दुष्यंत आणि कृष्णा या दोघांना वेगळं करणं तिच्यासाठी अशक्य होईल. ती या दोघांना कधीच वेगळं करू शकणार नाही. आणि मग कृष्णा आणि दुष्यंत हे नेहमी सुखाचा संसार करतील, आनंदी राहतील एवढं मात्र नक्की. तर मैत्रिणींनो, एकूणच हळद रुसली, कुंकू हसलं ही मालिका दिवसेंदिवस खूप भारी होत चालली आहे. एकानंतर एक मस्त ट्विस्ट येत आहे, टर्न्स येत आहे आणि ते पाहायला प्रेक्षकांना सुद्धा खूप मजा येते. हे तर झालं कृष्णा आणि दुष्यंत यांच्या आयुष्यात काय सुख येणार आहे, हे दोघे कसे सुखी राहतील याबद्दल. पण कृष्णाच्या आयुष्यात फक्त बाळजाबाई नावाची एकच व्हिलन नाहीये, तर दुसरी सुद्धा एक खूप मोठी व्हिलन आहे आणि तिचं नाव आहे सख्खी बहीण, पक्की वैरी. खरं सांगायचं तर ती पूजा आहे. पूजा काही कृष्णाची सख्खी बहीण नाहीये, पण कृष्णाचं तिच्यावर खूप प्रेम आहे. ती तिला सख्खी बहीणच मानते. आणि आता पूजा असा काहीतरी डाव खेळणारे, ज्यामुळे कृष्णा आणि दुष्यंत या दोघांच्या नात्यामध्ये वितुष्ट होईल. हे दोघांचं नातं एकमेकांपासून खूप दूर जाईल. पण ह्या दोघांचं नातं जरी एकमेकांपासून दूर गेलं तर तो दुरावा काही दिवसांचा असेल. हे दोघे लवकरच एकत्र येतील एवढं मात्र नक्की. मग असं घडणार तरी काय? आपण म्हणतो ना की आयुष्य एक सर्कल असतं. जसं लग्नानंतर कृष्णाला दुष्यंतने दूर केलं होतं, तसंच दुष्यंतला आता कृष्णा आपल्यापासून दूर करणार आहे. आणि ते असं घडेल की कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचं प्रेम पाहून आता या दोघांना वेगळं करणं आपल्यासाठी अशक्य आहे. जर आपण सावित्रीच्याच घरात राहिलो तर हे काही शक्य होणार नाही. असा विचार करून पूजा एक मोठा निर्णय घेणार आणि चक्क ती आढरावांच्या कुटुंबाची, रांगणे पाटलांच्या कुटुंबाची सून होण्यासाठी जयकांतशी लग्न करणार. याच्या आधी सुद्धा आपण हा ट्विस्ट पाहिला होता, जेव्हा सावित्री एकदा पूजाला घेऊन रांगणे पाटलांच्या घरी आली होती आणि तिला म्हणाली होती की तू आता या घरची सून बनू शकते, जयकांतशी लग्न करून गडगंज श्रीमंत बनू शकते. पण तेव्हा पूजाने नकार दिला होता की नाही, मला जयकांतशी नाही लग्न करायचं, मला दुष्यंतशीच लग्न करायचंय. पण आता तिच्या लक्षात आलंय की दुष्यंतशी लग्न करणं हे शक्य नाहीये. कमीत कमी एव्हाना तरी ते शक्य नाहीये. पण दुष्यंतच्या नजरेसमोर 24 तास राहणं, कृष्णा आणि दुष्यंतला सुखी संसार न करू देणं हे आपलं पहिलं उद्दिष्ट आहे. आणि त्यासाठी ती हा मास्टर प्लॅन तयार करणार आहे. ती चक्क जयकांतशी लग्न करेल. पूजा दिसायला खूप सुंदर आहे, त्यामुळे जयकांत हातात डोळे बंद करून तिच्याशी लग्न करेल. आणि दुष्यंतला पूजाचं सत्य जयकांत आणि घरातील कोणालाच सांगता येणार नाही. त्यामुळे तो सुद्धा हे लग्न अडू शकणार नाही आणि पूजा ही जयकांतशी लग्न करेल. जयकांतशी लग्न करण्यामागे तिचे अनेक उद्दिष्ट असतील. तिने खूप गोष्टी ठरवलेल्या असतील. जसं की एकदा का जयकांतचं लग्न केलं, मग तिला रांगणे पाटलांच्या घरात राहता येईल. रांगणे पाटलांच्या घरात राहिल्यावर दुष्यंतच्या जवळ जाता येईल. त्याला प्रेमाची जाणीव करून देता येईल की दुष्यंत, तू माझा विश्वासघात केलाय, तू माझ्याशी लग्न न करून खूप मोठी गोष्ट मिस केली आहे, आयुष्यातला आनंद, आपलं प्रेम गमावलंय. आणि
दुष्यंतला ही भावना देण्यासाठीच ती या घरात आली आहे. त्याच वेळेस कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचं प्रेम खुल्लमखुल्ला होत असेल. दुष्यंत सुद्धा कृष्णाच्या प्रेमात पडलेला असेल. या दोघांचा रोमांस सुरू असेल आणि सावित्रीच्या घरी राहून कृष्णा आणि दुष्यंतला वेगळं करणं, त्यांना त्रास देणं हे काही पूजाला जमत नसेल. पण एकदा का तिने जयकांतशी लग्न केलं, ती रांगणे पाटलांची सून म्हणून वाड्यावर राहायला आली. मग कृष्णा 24 तास तिच्या नजरेसमोर राहील. मग कृष्णाविरुद्ध कट कारस्थानं करणं, तिला त्रास देणं हे पूजाला शक्य होईल आणि हेच तिचं मुख्य उद्दिष्ट असेल. एकूणच आता पूजा खूप मोठा डाव खेळणार आहे. कृष्णा आणि दुष्यंतला वेगळं करण्यासाठी ती जयकांतशी लग्न करणार आहे. आज ना उद्या ती जयकांतशी लग्न करणारच होती, पण आता तिच्यासमोर हा एकमेव पर्याय राहिला आहे. कारण याआधी आपण पाहिलं की कृष्णाला दुष्यंतच्या आयुष्यातून वेगळं करण्यासाठी तिने किती डाव खेळले. कृष्णा आणि दुष्यंतचं लग्न झालंय हे समजल्यानंतर ती खूप चिडली होती आणि त्यानंतरच तिने खूप मोठा प्लॅन तयार केला होता. जेव्हा कृष्णावरचं चोरीचं संकट कमी झालं होतं, ती निर्दोष सिद्ध झाली होती, त्यानंतर तिने कुमारिकांना घरी जेवायला बोलवलं होतं. ती अन्नदान करणार होती आणि निर्लज्ज पूजाने चक्क या अन्नातच विष मिक्स केलं होतं, मिसळलं होतं आणि मग या मुलींचा जीव धोक्यात पडला होता. या मुलींना काही झालं तर संपूर्ण प्रकरण कृष्णावर शेकणार. कृष्णा ही तुरुंगात जाणार, पोलीस तिला अटक करणार आणि मग दुष्यंत तिला आपल्या आयुष्यातून दूर करेल आणि माझी एंट्री त्याच्या आयुष्यात होईल, असा पूजाचा प्लॅन होता. पण देवतारी त्याला कोण मारी असं म्हणतात ना, त्यामुळे कृष्णा ही या संकटातून सुद्धा वाचली आणि या मुलींचा जीव तिने वाचवला. तिने प्रयत्न केले. देव्याईच्या कृपेने हे सगळं काही शक्य झालं. त्यामुळे पूजा तोंडावर आपटली. तिचा प्लॅन काही यशस्वी झाला नाही. त्यानंतर पूजाने दुसरा मास्टर प्लॅन तयार केला. दुष्यंत ज्या कारणामुळे तिच्यापासून कायमचा दुरावला गेलाय, की तू माझा विश्वासघात केलाय, तू रहेजाबरोबर एक रात्र घालवली, तू मला फसवलंय, हे कारणच खोटं आहे असं सिद्ध करायचं आणि दुष्यंतला पुन्हा आपल्या प्रेमात वेडं करायचं असं तिने ठरवलं होतं. आणि दुष्यंतला हे जाणवलं सुद्धा. दुष्यंतने चक्क गुडघ्यावर बसून पूजाची माफी मागितली होती की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, मी गैरसमज करून घेतला आणि आपलं नातं मोडलं. तेव्हा पूजाने पुन्हा एकदा दुष्यंतबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्नसुद्धा केला होता. त्याच्या जवळ जाऊन त्याला किस करण्याचा प्रयत्न केला होता, पण ते सुद्धा फेल झालं. कारण दुष्यंत खूप चांगला आहे. माझं कृष्णाशी लग्न झालं आहे आणि मी तुझ्याबरोबर असा कोणताही संबंध ठेवू शकत नाही, म्हणून त्याने पूजाला दूर लोटलं. पण त्याच्या मनात पूजाविषयी पुन्हा एकदा प्रेम निर्माण झालं होतं, एवढं मात्र नक्की. आणि कृष्णाच्या निरागसपणामुळे दुष्यंत या संकटातून सुद्धा वाचला. कारण माझ्या बहिणीला तुम्हाला भेटायला घेऊन जाते असं म्हणून कृष्णा ही दुष्यंतला आपल्या घरी घेऊन गेली आणि तेथे दुष्यंतची भेट त्याच्या लाडक्या गौतमीशी म्हणजेच पूजा कोल्हापुरेशी झाली. दुष्यंतला समजलं की ही पूजा कोल्हापुरे नाही आहे, ही गौतमी केळकर नाही आहे, तर पूजा कोल्हापुरे आहे. ही कृष्णाची बहीण आहे आणि आजपर्यंत तिने आपल्याला जे जे काही सांगितलं होतं ते सगळं खोटं आहे. स्वतःची ओळख लपवणारी ही खोटाडी मुलगी आहे हे दुष्यंतला समजलं. आणि मग दुष्यंतने पूजाची चांगलीच जिरवली, तिला खूप सुनावलं आणि तिच्याबरोबरची सगळी नाती तोडून टाकली, तिच्या सगळ्या आठवणी जाळून टाकल्या. घरी आल्यानंतर पूजाचे सगळे फोटोग्राफ्स, सगळे व्हिडिओज, सगळे लॅपटॉपमधले फोटो त्याने डिलीट करून टाकले, जाळून टाकले आणि पूजाच्या आठवणी मिटून टाकल्या. त्यानंतर त्याला कृष्णाचं महत्त्व कळालं की पूजा किती खोटाडी आहे आणि कृष्णा किती इमानदार आहे, किती खरी आहे, किती चांगली आहे. आणि त्यावर सोने पे सुहागा झालं दुष्यंतला साप चावणं. त्या क्षणी दुष्यंतला विषारी साप चावला, पण कृष्णाने त्याचा जीव वाचवण्यासाठी चक्क त्याच्या हातातून हे विष थुकून टाकलं. त्यामुळे दुष्यंतचा जीव वाचला. दुष्यंतचा जीव तर वाचला, पण कृष्णाचा जीव धोक्यात पडला. हे सापाचं विष तिच्या अंगात भिनलं आणि तिचा जीव धोक्यात गेला. मग दुष्यंत स्वतः दिव्याईच्या मंदिरात गेला, दिव्याईला प्रार्थना केली आणि मग कृष्णाचा जीव वाचला. तेव्हा कुठे दुष्यंतला कृष्णाच्या प्रेमाची जाणीव झाली, कृष्णाची खरी किंमत कळली. आणि मग दुष्यंतने लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जी चूक केली होती, कृष्णाला स्वतःपासून दूर लोटलं होतं, त्याने ती चूक सुधारली. चक्क कृष्णाची माफी मागितली, तिला सॉरी म्हटलं आणि कृष्णाचा बायको म्हणून त्याने स्वीकार केला. लग्नानंतर पुन्हा एकदा स्वतःच्या हाताने
कृष्णाच्या भांगेत कुंकू भरलं, कृष्णाच्या गळ्यात सोन्याची चेन मंगळसूत्र म्हणून घातलं आणि कृष्णाशी पुन्हा एकदा लग्न केलं, कृष्णाला बायको म्हणून स्वीकारलं. आणि आता दुष्यंत कृष्णाचा वाढदिवससुद्धा एकदम उत्साहात साजरा करणार आहे. म्हणजे एकूणच आता पूजा किंवा बाळजाबाई यांनी काहीही केलं, कृष्णा आणि दुष्यंत विरुद्ध कितीही षडयंत्र केली, या दोघांचं नातं मोडण्यासाठी प्रयत्न केले, कृष्णा आणि दुष्यंतला वेगळं करण्याचा प्रयत्न केला ना, तरीसुद्धा या दोघांना वेगळं करणं त्यांना कधीच शक्य होणार नाही आहे. या दोघांची जोडी ही देवाने गाठ मारून पाठवली आहे. देवाने स्वर्गातच त्यांची जोडी बनवली आहे. त्यामुळे येथे या पृथ्वीवर त्यांना वेगळं करणं कधीच शक्य होणार नाही. ते एक दुजे केले आहेत, होते आणि नक्की राहतील, एवढं मात्र नक्की. आणि त्यांना कुणीच वेगळं करू शकणार नाही. तर मैत्रिणींनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेत आपल्याला कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचा रोमांस पाहायला मिळणार आहे. आजपर्यंत आपण त्यांची भांडणं, एकमेकांना टाकून बोलणं, एकमेकांवर चिडणं, अपमान करणं एवढंच पाहिलंय, किंवा मग बाळजाबाई आणि पूजाची षडयंत्र पाहिलीत की कृष्णा आणि दुष्यंत या षडयंत्रामध्ये अडकतात आणि मग त्यातून बाहेर पडतात, हेच पाहिलंय. पण आता खूप दिवसानंतर आपल्या सर्वांना जे पाहायचंय, प्रेक्षकांना जे पाहायचंय, ते या मालिकेत आपल्याला पाहायला मिळेल. आणि ते म्हणजे कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचा रोमांस, त्यांचं खुल्लम खुल्ला प्रेम. आणि त्याची सुरुवात तर झाली आहे. आता कृष्णाचा वाढदिवस येतोय ना, दुष्यंत हा वाढदिवस एकदम जंगी साजरा करणार. कृष्णाच्या आवडीची पोपटी तिच्यासाठी बनवणार, तिच्या आवडीचे मातीचे बाहुलाबाहुली तिच्यासाठी बनवणार आणि मग कृष्णाचा बड्डे दणक्यात साजरा करणार. या बड्डेमध्ये तो कृष्णासाठी केक आणेल, कृष्णा केक कापेल, दोघे एकमेकांना केक भरवतील आणि मग कृष्णा आणि दुष्यंतचा एक रोमॅन्टिक डान्ससुद्धा आपल्याला पाहायला मिळेल, एवढं मात्र नक्की. म्हणजे एकूणच कृष्णाच्या आयुष्यात आता सुखाच्या सरी परत येणारे, सुख परत येणारे आणि कृष्णा ही आनंदात असणारे. आयुष्यभर ज्या प्रेमासाठी, आनंदासाठी, आपल्यापणाच्या भावनेसाठी ती तरसली होती, ते प्रेम आता दुष्यंत तिला देईल, एवढं मात्र नक्की. तर मैत्रिणींनो, आता कृष्णा आणि दुष्यंतच्या आयुष्यात एकानंतर एक सुख येणार आहे. मग कृष्णाने सरपंच बनणं असो किंवा त्यानंतर कृष्णा आणि दुष्यंतचा रोमांस असो, कृष्णाचं आई बनणं असो, तर तुम्हाला यापैकी कोणती गोष्ट पाहायला जास्त आवडेल, कशासाठी तुम्ही जास्त एक्सायटेड आहात, नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आता आवडू लागली आहे ना, नक्कीच कमेंट करा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी, नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि फक्त सबस्क्राईब करून भागणार नाही, तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे जे नवीन नवीन एपिसोड्स असतील, नवीन नवीन व्हिडिओ असतील, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि ते व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.